इतका राग माझ्यावर, माझा फोनही उचलायचा नाहीये। ठीक आहे, हरकत नाही, कर तुला करायचंय ते, मी बघून घेईन माझं काय ते। रात्री घरी आल्यावर तू घरात नसण्याची सवय नाहीये मला, मान्य आहे, ठीक आहे, तसं तर तसं। अरे पण फक्त कुठेच ते तरी सांगायचं असतं, त्यात काय प्रॉब्लेम होता? उगाच आपली दुसऱ्यानं काळजी। भाऊजी काय झालं? काही बोलणं झालं का ताईशी फोनवर? का का? तिला फोन केला होता मी, तिने कट केला। हो बाबू, हो तुमचा फोन कट केला? हे काय बोलतात? हे तिला सांगा ती आल्यावर। असं करत जाऊ नको म्हणावं, टेन्शन येतं इकडे। पुरी जे काही घडतंय त्याच्या मागे त्याचा काहीतरी हेतू असला पाहिजे, हे लक्षात घे। ज्याला जे पेलता येतं तेच तो देते। तुझ्यात हे पेलण्याची ताकद आहे, म्हणूनच त्याने तुला हे दिलं। तू येऊन काय करणार आहेस इथं वेगळं? मी कळवतो म्हणलं ना। हा मी करतो, ठेव आता फोन प्लीज। वैभव दादा आली वहिनी? नाही अजून। मी काय बोलतो वहिनी, भाऊजी तुम्हाला किंवा तुम्हाला ती कुठे गेली ते काय सांगून गेली आहे का? काय म्हणजे मैत्रिणीकडे गेली, कुठे मार्केटिंगला गेली असं काय? नाही, असं काहीच बोलली नाही ती। काही कळतच नाहीये मला, का केलं असेल तिने? नाही, काहीतरी गोंधळ होतोय। म्हणजे लक्ष्मी असं स्वतःहून नाही जाणार कुठे बाहेर। मी काय बोलतो, काय मॅटर बिटरचं नसेल झाला ना? बापरे, नाही रे, काहीतरी काय पक्या। तिने स्वतःहून फोन कट केला माझा। पण भाऊजी कशावरनं तिनेच कट केला? मला वाटतं आपण पोलिसांना कळवायला हवं। काय?